राजाय नमो नाथाय ओम नमो भगवते ह्रीं ह्रूं क्लीं वन गण वन वन पूर्वादि स्वाहा ओम ओम ह्रीं श्रीं हुं फट् स्वाहा ओम ओम ह्रीं श्रीं गों गोरक्ष हुं फट् स्वाहा ओम ओम श्रीं श्रीं ओम ओम पंचोदितानि श्रीरमणपतिर्भवतो नमः स्वाहा प्रभु श्री रामचंद्र देवताभ्यो नमः स्वाहा ओम प्रभु श्री रामचंद्र देवताभ्यो नमः स्वाहा। हनुमानाचा जन्म गौतम कन्या अंजनी व सुमरीराज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला. म्हणून या दिवशी सुंठवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. हनुमानाचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याला पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले तर ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळंकृत करण्यासाठी विनाविलंब त्याकडे झेप घेतली अशी कथा आहे. पवन म्हणजे वायू व त्यांचा मुलगा म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात. हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. हनुमान जयंतीच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा. सकाळी छान अशी सत्यनारायण पूजा आदल्या दिवशीच झालेली होती आणि त्याची उत्तर पूजा करायला घेतली. तर त्या अगोदर सगळ्यात अगोदर महत्त्वाची सेवा म्हणजे हनुमान जयंती ही सकाळी साजरी केली जाते. दिवस उजेडायच्या अगोदर जी काही आपली सेवा असते, हवन असतं, ते हवन केलं जातं आणि नंतर मग घरातील इतर कामं केली जातात. तर हवन वगैरे झालं, छान सत्यनारायण पूजेचंही सुंदर असं उत्तर पूजा झाली आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली. तर आज नैवेद्यासाठी हनुमंताला गुळ, फुटाणे किंवा मग मोतीचूर लाडू किंवा बुंदीचे लाडू याचा नैवेद्य हा दाखवला जातो. म्हणून मग आज साधे सोपे सिंपल आपले लाडू आणलेले आणि त्याचाच हा भोग नैवेद्य हवनाला आणि देवघरातही हाच नैवेद्य ठेवलेला. तर सकाळी छान असं प्रसन्न वाटत होतं आणि सकाळी सकाळी आपल्या मनासारख्या सगळ्या सेवा व्यवस्थित झाल्या तर एक अजूनच प्रसन्न वाटत असतात. तर सुंदर अशी देवपूजा झाली आणि जी काही रेग्युलर आपली सेवा होती तीही सेवा केलेली. तर आज गुरुवार होता, तर गुरुवार सकाळी काही ना काहीतरी पाहिजे. उपवास म्हटलं तर झटपट होणारा पदार्थ काय, तर मग जे काही आपले राजगिऱ्याचे लाडू असतात तर त्यासाठी आपल्याला एक ग्लास घ्यायचा, छान असं दूध गरम करायचं, ज्याप्रमाणे आपल्याला पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण दूध घ्यायचं, गरम घ्यायचं शक्यतो, म्हणजे मग ते राजगिऱ्याचे लाडू छान असे त्यामध्ये झटपट मिक्स होता आणि फक्त गरमागरम दूध टाकायचं आणि राजगिऱ्याचे लाडू टाकायचे. एकदम छान पोट भरून आहारही होतो आणि विशेष म्हणजे हेल्दी आहे आणि गुळाचे असल्यामुळे अजूनच शरीरासाठी हेल्दी आहे. तर सकाळी छान नाश्ता वगैरे झाला. दुपारच्या जेवणासाठी बनवायचं काय, तर थोडेसे वेपर्स आणि साबुदाण्याची खिचडी बनवलेली. कुठे जायचं तुला? स्विमिंगला तर जायचंच आहे आपल्याला. पण पहिलं काय बोलली सांग? पहिलं काय बोलली? यायचं तुला माझ्यासोबत? ठीक आहे. जेवायला यायचं? अच्छा ठीक आहे, जाऊया आपण. ओके. दुपारी थोडासा आराम केला आणि साधारण 5 वाजले होते. तर बाहेर एवढं आभाळ आलेलं होतं, सगळीकडे पावसाची वातावरण तयार झालेलं होतं आणि आम्हाला जायचं होतं ते मारुतीरायाच्या मंदिरात. कारण दुपारच्या वेळेस एवढी भयानक गर्दी असते आणि तिथे महाप्रसाद असतो, तर दर्शन घ्यायलाही व्यवस्थित होत नाही. म्हणून मग ह्यावेळेस आम्ही संध्याकाळी जायचं ठरवलं. तर साधारण आम्ही 5 वाजता तयार होऊन निघालेलो आणि रस्त्याने निघता त्यांचं चाललेलं होतं की आम्हाला पण काहीतरी खायला घ्यायचं आहे. आणि म्हटलं ठीक आहे, पहिलं आपण मंदिरात जाऊ.
मंदिरात गेलो तर छान असा सुंदर तिथे पाळणा होता आणि एवढा सुंदर डेकोरेशन केलेलं होतं त्याचं. आणि त्या पाळण्यामध्ये छान अशी कृष्णाची मूर्ती ठेवलेली होती. तर सुंदर अशी पाळणा पहिला हलवलेला मुलांनी आणि मग नंतर मंदिरात प्रवेश केला, जो की गाभारा आहे. तर स्त्रियांना तिथे अलाउड नाही, मारुती रायाच्या मंदिरात स्त्रिया ह्या प्रवेश करत नाही, कारण मारुती राया हा ब्रह्मचारी आहे. तर बऱ्याच बायका ह्या आतमध्ये जात होत्या आणि आपण ह्या गोष्टी त्यांना सांगू शकत नाही किंवा रोखू शकत नाही. एखाद्याला सांगितलं तर त्यांना आवडतं, नाही आवडत त्यामुळे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आलेला असतो. मंदिर एवढं सुंदर त्यांनी सजवलेलं होतं आणि ही सगळी तयारी साधारण जेव्हा आपण म्हणतो ना रामनवमीची तयारी होते आणि त्यानंतर जेव्हापासून ही सुरुवात होते मारुती रायाचं मंदिर सजवायचं, कलरिंग करायचं किंवा साफसफाई करण्याची, ही सेवा 8 दिवस चालू असते. तर खूप सुंदर आजच्या दिवशी डेकोरेशन वगैरे केलेलं. तिथे बाजूला सत्यनारायण पूजाही होती. छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि अक्षूच बराच वेळ डोकं टेकून खाली काय म्हणत होती हे तिला माहिती. आणि नंतर मग आम्ही छान अशी सेवा वगैरे करायला बसलेलो. दर्शन घेऊन निघालो आणि बाजूलाच मिठाईचं शॉप आहे. तर मुलांचं चाललेलं काहीतरी खायला घे म्हणून मग थोडीशी शेवपुरी घेतलेली आणि थोडेसे ग्रेप्स घेतलेले, थोडेसे भाजीपाला घेतलेला. घरी कधीही माणूस हा येताना रिकामा येत नाही, काही ना काहीतरी हातात घेऊन येत असतो. म्हणजे पुढची दिवसाची तयारी किंवा म्हणजे संध्याकाळची तयारी, असं हे प्लॅनिंग करत असतो. एका गोष्टीसाठी जरी गेलं तरी आपण एकात 2-3 गोष्टी कशा होते ना, असा हा माणूस तयारी करून जात असतो. तर संध्याकाळी आज अचानक प्लॅन ठरलेला की जयंतीचं आपण घरी म्हणजे सोसायटीत जेवण बनवूया. तर बाहेरूनच सगळं काही ऑर्डर केलेलं होतं. तर जेवण एकदम साधं सोपं आणि सिंपल ठेवलेलं होतं. परंतु सॅलड हे आपल्याला घरी कट करून ठेवायचं होतं. तर मग 2-3 मैत्रिणी आल्या. छान आम्ही घरच्या घरी सॅलड हे कट करून स्वच्छ साफसफाई करून एका वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलेलं. खाली तोपर्यंत वॉचमन अंकलनी आणि बऱ्याच जणांनी सहकाऱ्यांनी छान असं सुंदर तिथे मारुती रायांचा फोटो ठेवून डेकोरेशन केलेलं. पार्वती पिता महादेव गणेश देवा. आरती वगैरे झाली आणि मग नैवेद्य म्हणून छान सुंदर एका ताईंनी मोतीचूर लाडू आणलेले. तर त्याचा प्रसाद हा सगळ्यांना दिलेला. आरती वगैरे केली. बऱ्याच जणांनी हनुमान चालीसा पठण केलं. लहान लहान मुलांनी खूप सुंदररित्या पठण केलं. त्यानंतर मग सगळ्यांना जेवायची घाई झालेली. तर आज सुंदर असा छान असा बेत ठेवलेला होता. तो म्हणजे तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, पिठलं आणि सॅलड आणि जोडीला लोणचं, तूप, असा हा सुंदर बेत बनवलेला. आणि सगळ्यांना हा मेनू खूप आवडलेला आणि काहीतरी वेगळं जेवण म्हणजे अप्रतिम झालेलं. आणि प्रसाद म्हटलं तर तो अप्रतिम हा होतच असतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून एक नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.